चोर सांगाती थोडा की नाही. ते सांगतात की ईश्वर ऋणाईत करावा, ईश्वराला ऋणी करावं, आहे का नाही. त्यासाठी वेदवंता बोधवंताशी अनुसरल्याशी जन्म द्यावा असं सांगितलं. आता पुढे अरण्यामहिष रोष हरण दिल्या गोसावी भक्तिजनावपरी 22 प्रति येळापुरी कान्हाया तुंगदे जाता शुक्र रोग हरणे सांगितले. ती कशी तर सर्वज्ञ म्हणाले, आम्ही एका गावाला विजय करत असताना म्हैसही कारण होता. म्हैसा त्याने त्या वाटा कोणाही जाऊ नये, त्या मार्गी जो जाय त्या ते तो उपद्रवी. तो म्हैसा, म्हैसा म्हणजे हल्या हल्या. म्हशीला म्हश म्हणतात, म्हशीचा म्हैसा असतो ना वगैरे. म्हणून तेथेनी लोके गोसाव्याचे वाटले. देव हो, या वाटा नव्हता. एक अरण्य म्हैसा असे. अरण्यात राहतो आले तो हल्या. तो माणुसाचे मारतो. हे वाट म्हैसा भेन उदासाचे न वाहे वरजली असे. हे सगळे गावकरी म्हणतात, जाऊ नका देव हो, ही वाट उदास आहे, म्हणजे जाणं येणं नाही, तुम्ही जाऊ नका. आणि मग सर्वज्ञ म्हणतात, हे ऐकून न ऐकत्या भाषा बिजे तेही वारिले, आम्ही परतून बास पाहिजे लोकांची आणि पैसे चिली द्यायचे. आणि मग ते मार्गी चालता घाणी पडली आणि म्हैसावर ते बगाट करून चाले निघाला. गर्दी पडली, लोक बघायला लागले पाठीमागून. लोकांना माहिती आता इथे येतोय बघा म्हैसा. आणि मग तो शिंग करून असा तोंड करून तो प्रसवकारक म्हैसा आहे. ऐकत नाही तो रेडा कोणाची. म्हणून रेड्याला अक्कल असते का? तर अक्कलच नसती म्हणून रेड्याचं डोकं. म्हणून ते सांगतायत, वरते बकाट करून चालनला रोकेशी हणा, गोसावी पळसे काढ करून शिकरे शिंगे धरून लोटला. एका क्षणामध्ये सर्वज्ञानी गपकन एक शिंग धरला आणि लोटला. कृपादृष्टी अवलोकिला आणि रेड्याची सुमती हरली. त्या स्थिती झाली आणि त्याचा रोष निवर्तला. निर्वेद केला तो भूमी हुंगत हुंगत गेला. हे कृपाशक्तीचं काम केलं देवाने. त्याचा प्रसव संपवला, माहिती नाही. आज आपल्यासाठी वेळा खूप सामान्य आहे, पण तुम्ही आतमध्ये जाऊन बघाल तर किती कठीण आहे तो रेडा. परमार्जाच्या म्हशी म्हैसा असतात, आहे का नाही. त्याचे गुरकतात, वर्तमान करून चालतात, रोहकतात आणि सगळा मार्ग उदास होऊन बसतो. तो प्रसव त्याचा परमार्गाचा रेड्याचा कसा आला? मग रेड्यात जन्मावं लागलं. आहे तो इकडे ठीक आहे,
पण सगळे अगदी परमार्ग त्यांनी कसा केलाय, दुखवलेला आहे. त्या रुद्रपूरला आहे बघा, तू याचे दंतुले म्हणून माते दंतुले. कोण म्हणतोय कोणाला? मागच्या जन्मातून मग मी तुला खाल्लं होतं, आता तू मला खाल्लं. हे सगळं ज्ञानाचं विश्व आहे आणि ते लक्षात येतं. सांगून जर लक्षात नाही आलं तर रेड्याच्याही पलीकडे रेडे असतात. म्हणून रेडे आडनावाची लोक पण आहेत. आता हा प्रसव त्याचा स्वामींपर्यंत आलेला आहे. स्वामींनी तो कृपादृष्टी अवलोकिला तू मती हरली. मग प्रार्थना करायला देवा, देवा माझी जी कुमती आहे ती रेड्यासारखी तुम्ही हरण करा, मला ही कृपा दृष्टीने अवलोकन करा आणि माझा जो रोष आहे परमार्गावर गुरु चतुर्विध साधनावरचा, हा रोष निवर्त आजी, नाहीतर मी असं उदास तरी. प्रायचित्तात म्हणावं माणसा, हे नवीन आहे बरं का, नवीन विचार झाला आहे का नाही? नाही तर असा प्रश्न उभा राहिला तर माणूस कोणाचा ऐकत नसतं बरं. तसा गुरुपद राहत मार्गात चांगले अनुभवलेले आहेत. आमचे समाजाचे बाबा शांत होऊन ऐकायचे. आणि बाबा आमचे एकच सांगायचे की सकाळी दुधाचा टांगा यायचा, मग ते सांगायचे बावण्याचे टांगे आल्यावर पुन्हा रेल्वे स्टेशनला पोहोचा. तर हा प्रसव असा थांबत नाही. तो देवाने रोष निवर्तला. आपला रजतम रागादी छटक कृपादृष्टीने निवर्तले तर निवर्ततात. आणि आपण निर्वेर केला त्याला, तो कुठेही वागू लागला. त्याच्या भावना निर्वेर. अनुसरण म्हणजे काय असते? आपल्या सगळ्या भावना निर्वेर करून देणे. आता तुम्हाला वैरत्व कोणाचं आहे? तुमची वैरी कोण आहे? ते आणि कोण वैरी आहे? त्या देवता तर पिटुकले आहेत. हे राग दिवस काय नाही, पृथ्वीवर निर्माण झाले नाही, ते पिटुकलेच आहेत. आणि कोण तुमचं वय आहे? वैर बी कळला पाहिजे ना आपल्याला. मीच माझा हात नाही का नाही? कोण आहे वैरी आपली? आपले प्रसव वैरी आहेत बरोबर. सगळ्या देवता बिवता अमुको उदासा प्रतिफळा करतील तुमच्या स्मरणाने, ते सहाय्य करतील परमेश्वर. इथे मोठी भानगड आहे. तो प्रसव पारुख हेच ना आहे ना. मग ते सारंग पंडित असो, ब्रह्मचा दास वगैरे वगैरे, मला की बसावा लागतो. खोटं बोलण्याचा प्रसव नाही का? हे सगळे तुमचे वैरी आहेत. नृत्य भाषण है ना, विकार विकल्प प्रकृती वृत्ती धृती मनोवृत्ती आहे की नाही, प्रवृत्ती वैचारिक स्थिती, तुमचा संघ सांगात हे तुमचं जबरदस्त आहे. तिथे धर्मावून जातो. क्षणात अनुसरण भंगते आहे की नाही.
मग प्रसन्न मनात जाऊन झोपावं लागतं देवाला. म्हणून ते म्हणता गावकरी ती वाट कळवल्याची वाट उदास झालेली आहे तुमच्या. आपण काही विचारच करत नाही. आपल्याला सहज वाटतं लिळा किती पाठ आहे का नाही. अरण्यात महिषाचा रोष हरवलेला, तर महिमभट्टानं आतमध्ये त्याचं वेगळं सांगायचं. ती लीळा लिहिली नसती तर महिमभट्टाचं काय बिघडलं असतं का? त्या लीळा स्मरणीय आहे का? काय मग तिचा रोष हरव केला. किती सोपी आहे लीळा. मला काय पाठ करायचे? पाठच आहे ना. सगळ्या लहान थोरापासून पाठ आहे. पण आतमध्ये हे आचार आहे, आचार लीळा आहे आणि विचार दोन्हीकडे लीळा मोडते. केवळ स्वरूपाची लीळा आहे. स्वामींना तिथं आपल्या स्वरूपिक शक्तीचं काम करावं लागलं आहे ना. धरावा लागला, प्रसव धरला पाहिजे. तरी शिंग धरले स्वामींनी, आपलं काय धरावं. टीका नाही, सूत्र नाही, प्रसव पार उठावा. ते लिहायला म्हणायचं आतलं लीळा स्मरण. देवा नको 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 माहिती आहे, मी सुकर आहे म्हणून सांग. सुकराचा दृष्टांत देवाने सांगितला नाही ना. स्वामींचा काही वेगळा उद्देश असतो, तत्व सांगायचा. म्हणून तो आपण हा आचार्यातून घ्यावा. आणि अशा प्रकारे सर्वज्ञ म्हणतात की त्या वाटा आले की देऊन तो मार्गवस्था झाला, एरवी ते वाट उध्वंस होती. उध्वंस शब्द आहे, उद्ध्वस्त. आपलं अनुसरण क्षणात उद्ध्वस्त करतो आपण आपल्या हाताने, आहे का नाही. अनंत सृष्टी ते केले. एकतर उदास आणि उद्ध्वस्त दोन्ही गोष्टी होतात, घडून जातात. उदास आणि उद्ध्वस्त अंतर काय बरं? उदास दह्यावधीच्या दोषाने आहे की नाही, आणि उद्ध्वस्त क्रियावधीच्या दोषाने. उदास विकाराने, विकल्पाने उद्ध्वस्त. प्रत्येक अस्थिपरीच्या सगळ्या वचनामध्ये उदास उद्ध्वंस होत राहतो. सर्वबा उद्ध्वस्त झाले का उदास झाले. पहा थोड्या थोड्या गोष्टी तर काय लावणार तुम्ही, हे चिंतन झालं पाहिजे तुम्हाला. पाचीस्थळ हा तुमचे मशागत आहे. पाचीस्थळाच्या त्या जमिनीवरती तुम्हाला हे सगळं चिंतन करायचे वेळ. तो अभ्यास झाल्यावर मग कळत, अरे इथे कुठे मशागत कुठली उगवल असते काँग्रेस. किती चांगलं मुले पेरा, काँग्रेस असं उगवत आहे, उद्ध्वस्त करतं पिकाला, आहे की नाही. गाजर गवत म्हणतात. असा तो मायसा पण तरी कन्वेचा आहे की नाही तो. तरी स्वामी आले म्हणून ह्या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे. वेठी गमनी अधिकार्या भेटी दुसरे वेळात आलो आणि आरोग्य स्वीकार. गोसावी एके गावी पडवी पहोड स्वीकारले, तेथीची मुलकी राहिली होती. हे
काबाड कष्ट करणारी माणसं, मोलकरी माणसं राहतात. गावीचे निधनी नथुराची निरोप दिला. जेतुकी रिकामे तेतुकी वेठीची न्याहावे. आता त्या काळामध्ये सगळे मनमानी कारभार होता. त्यांनी निरोप दिलेला आहे त्या गावच्या ठाकूरांना, श्रीमंत आहे तो. जे रिकाम टेकडे आहेत त्यांना कामाला घेऊन द्या म्हणाले. मग रिकाम टेकडे कोण असतं तुम्हाला माहितच असतं. चावडी झोपणारे, ते बस स्टँडच्या चौकात झोपतो बघा ते काम करणारे मोलकरी. मग मोलके देवळी निजयले होती, उदयाची ती अवघी मोलके शेत सांगाव्या बेटी धरून. शेतामध्ये त्याचं करायचं असं मका बिका काढायचं असं बिचारे नेले. तो त्या एका नथुराने गोसाव्याचे देखील एकाने बघितलं म्हणाले. तो नफूर मोठा भाग्यवान आहे. असतात लोक. गुंड लोकांच्या टोळीमध्ये सुद्धा एखादा भाग्यवान असतो, है की नाही. अरे अरे येथे एक लपाला, त्यानं बघितलं झोपलेले स्वामी होते आणि त्या गोसाव्या ते अवघी पाथा चिरल्या. आता पातीला बसवलं देवाला काम करायला. एकी पाथ गोसावी ही स्वीकारली. सगळ्या बसवलेला आहे गवत काढायला, खुरपायला. पाठीशी आसन स्वीकारले अवघ्या पाथा चालती गोसाव्याची पाच चाले ना. कमी आता कशाला नुसता करत बसतील गवत काढायला. आणि मग गोसावी तरी गव्हाच्या काड्या दोन्ही एकी घेऊन निश्चळ बसले असते. गव्हाच्या शेतात गेलेले. म्हणजे कोणता महिना असेल? जानेवारीचा. दिपाळी झाले गहू पेरतात. डिसेंबर महिना असू शकतो की नाही. गारवा बी असत. बसवलं नाही, स्वामी निश्चळ बसले. आता गेल्या आठवताना मला पूर्ण स्वामी दिसतील आहे की नाही. निश्चळ. कुठे कुठे स्वामी निश्चळ बसलेले आहे आठवण करायची. त्यापैकी एक ही लीळा निश्चळ बसणे. सकाळचा वेळ असेल आहे की नाही. तो 5-5 तास स्वामींना धरून म्हणलेली. स्वामी एक नाही दोन नाही, गपचूप बसले. सगळ्यांची कामं सुरू झाली. आणि मग एक मुदला पुढे सांगली. एक नौकर तिकडे गेला ठाकूराला सांगायला. म्हणजे ना बाबा बाबा महाराज महाराज तुला ओळखा मस्त जुहार माय बाप. काय झालं रे. अरे म्हणाले त्या सासूला, सगळे लोक काम करतायत पण म्हणाले एक मोलकी असा आहे त्याची पाहतच नाही चालत. म्हणाले बसलाय गुपचूप निश्चळ. मग ते शेतीचा अधिष्ठाता मुदल ठाकूर उड्या बैठून पिताची आला. त्याने म्हटले अवघ्या पाता चालत असती पैल पाच झाले ना. ते काही मोठ्यानं ओरडतो तो. नौकर सांगतात हा मगा लागून निवांतची बैसला असे आणि पाहत म्हणाले मगापासून हा चुप बसलाय म्हणाले. काहीच करत नाही हा नौकर. तो सावमान पुढे आला स्वामींना भेटायला. आता तो ठाकूर म्हणजे ठाकूरच. आता चाबूक बिबूक असेल ना मारायला. आणि कोपानं आला तो स्वामींकडे. गोसाव्याची देखील आणि कोपला. परिवर्तन झालं. स्वामींची मूर्ती तशी होती. आता ही पूर्ण मूर्ती पाहिली.
ते पूर्ण मूर्तीची वेळा निश्चळ बसलेली आठवायची. आणि मग तो नौकरावर कोपतो. तो गेला स्वामी मध्ये कोपायला, आहे की नाही? तो नौकरावर कोपतो, आले अरे पापी कोणी केले रे, हे तर गोसावी. गोसाव्यात कैसे धरी, गोसाव्यात कोण रे आणले. आणि मग घोड्याखाली उतरला, दंडवत घातली, विनवले भीती गोसावी. पहिला वृक्ष तरी बिजे करावी, गोसावी काठी तरी बिजे केली. मग तेच तेने आपले दुखीचे आसन बसले. गोसाव्यासने उपविष्ट झाले. डोळा झाल्यानंतर श्रीचरण प्रस्थान केले. माझ्या एका झाडाखाली काठी तळी स्वामी बसलेल्यांचा, तिथे तो श्रीचरण प्रस्थान केले, दंडवते घातली. आणि मग त्यांनी अवघे शेतीचे खाजे ओळगवले. गव्हाच्या लोंब्या आणल्या, वगैरे वगैरे डाळे आणले, बोर आणले, अवघ आणलं. आणि जेवण आरोग्य झाली, तिला प्रसाद त्याचं जेवण झालं, गोळा झाला, हिरा झाला. उपाय दाखवताना हिरव्या आठवण, आहे की नाही? हे आठवण जायचं होतं आपण. बैसाला पाणी भात आठवला, ठाकूराचं शेतातलं जेवण आठवावं, आहे की नाही? शेतातलं जेवण कुठं आहे ते, कुठं कुठं आहे म्हणे, उमरा खाव्या म्हणे. जुन्या अवतारात म्हणा लगेच फटाफट सगळ्या आठवायला. आंबा आणावा म्हणे, शिव बाबांचं तुला अद्भुत आहे का नाही उपायाचं चिंतन. काही खायचे स्वामी आठवायचं, तो पदार्थ नसायचा. मायंबट वयाला कुठून आणून आंबा, आचार्य म्हणतात अरे बसो शिव म्हणतात ना आणावा म्हणे, म्हणजे कुठेतरी असेल ना झाडाला, देख चल म्हणाले आपण घेऊन गेले तर बघितलं आंबा होता. माहित झालं आंबा हे शिव बाबांचे वाव ते हवे काय शिव बाबा खाती सांगते. म्हणून लिळा उपाय दाखवताना हिरव्या आठवून ते अन्न देवाला प्रार्थना करा. म्हणून उपाय दाखवताना तुम्हाला बसवतात स्मरणाला. पाच आरत्या ते चिंतन करावं तुम्ही लिहायचं. म्हणून श्रेष्ठ लोक, ज्ञानी लोक उपायाला बसवतात. त्याच वर्षी बसवल्या काय बसत आरत्या ऐकत, आरत्या नाही ऐकायच्या तुम्ही, हे करावं लागते काय, आहे की नाही? शेतीचे खाजे शिवबाबाने कोणाचे सारंग, कोणाचा मातंग, बुद्धपूरला दोन्ही अवतार. काय नाव ते मातंगात, चित्रखाज सारंगच ना. हं प्रसादावत सामान घेतलेलं आहे, क्षेत्रफाळ केवळली, आहे की नाही? दररोजच्या स्थानाची आठवण दंडवत झालंच आहे. हे स्थान नाही आपल्याकडे, म्हणून त्याची आठवण करायचं. दंडवत करता येणार नाही, आठवता येईल ना. क्षेत्रफाळला दोन्ही करेल तुम्हाला इथे बसून, दंडवती आठवता येईल. प्रसन्नतेची वेळ आहे, त्यासाठी ती करायला स्वामींना तिथं जाऊन त्या ओसरीला झोपावं लागलं, आहे की नाही? बघा परमेश्वर कसा उतरायचा. म्हणून तो परमेश्वर उन्हाळ्यातच खावा जिंदगीमध्ये, आहे की नाही? ते ऋण स्वामींनी घेऊन गेले स्वामी झोपायला त्या ओसरी. सगळे मोरकरी झोपलेले, बाजूला जाऊन स्वामी झोपले. आता देव नाही जोडला तर मग हे असं जोडावं लागतं. असा तो भाग्यवान आहे ठाकूर. ठाकूर दादा, हो आपण ठाकूर दादा काय म्हणते. काय होतं ते ब्राह्मणाचं नाव,
मतंगाचा मत्तेगा वेठीला जाण्याचं किती कठीण आहे की नाही जुन्या काळामध्ये त्यावेळेला स्वामींनी धर्म प्रचार केलाय आपला. तर म्हणाले त्यांनी स्वामींनी स्वतः जाऊन त्यांनी काय दंडवत नाही घातला, प्रार्थना नाही केली. स्वतः जाऊन त्या अधिकाऱ्याच्या शेतात जाऊन स्वामींनी का जेवण केलं? ना तो पूर्वी भजनला होता. कुठे बसलाय तो? आणि का भुकेल्या तो वेदवंत बोधवंत कुठेतरी त्यानं जन्म देखील लावलेला करता करता सेवा लागते. आणि कसा दिलेला आवश्यक ते बजावं लागते. आता ज्या क्रिया होतात ना आपल्या त्या सगळ्या अशा गोलमाल आहेत. काहीतरी हेतू आहे मनामध्ये भजनाचा, स्टेटस आहे, अस्तित्व आहे तुम्हाला आज तुम्ही करताय. केवळ निर्हेतू आणि अदृष्टपर. भजनाचा 3 प्रकार आहेत. कोणते सांगितले? भजन घालताना काय पाहिजे तुम्हाला? आवडी, उत्कंठ आणि तळमळ आहे की नाही? प्रत्येक विधी करताना हे 3 त्रिसूत्री कार्यक्रम आहे चक्रधर स्वामींचा. हे असेल तर स्वामी ते करतात. आणि भटवासी शेवटी म्हणाले भाविंतो दैव. सर्व अष्टीपरी अशा 3 रंगांनी भरलेली पाहिजे. नाही तर बळ चाललाय तसा काय स्मशानी बैसाव्याने निघत आहे. देवपूजा करतो तो असं सिरियस होऊन करतो. गुरुवाने सांगितले तर काय उठावंच लागतंय पहाटे. स्मरणाला बसला कसला प्रकार किंवा मग विराट घेऊन स्मरण आणि हातात गाठी घेऊन स्मरण हे काय मोठं आश्चर्यच आहे. आणि ते 108च म्हणे किती मूर्ख नाही का ना. 108 काय भानगड आहे? किती अंधश्रद्धा आहे की नाही. ते जैन तीर्थकार आहे ते 108. तुमचा काय संबंध नाही. पण अशा कुठून परंपरा आल्या, कुठं बांधलंय काय मग कसं आलंय काय मोठा गोंधळ झाला आहे की नाही. मनगटी तेवढ्याच म्हणायचं. किती कर्मठ चाले की नाही. बंधन झालं त्या मनगटी स्मरणाला. ते ग्रस्तांसाठी आपण ठेवतो मर्यादा. एवढंच करा, 5 गाठी करा, 15 गाठी करा. तसं जीवनच तुम्ही देवाला दिलंय तर काय ते अखंड स्मरण आहे. उत्कंठा आवडी उत्कंठा तळमळ आणि काय काय लागते समग्र विधीमध्ये. ते नाही झालं तर विधी लेखीच लागत नाही. साधन परयोग्यता नाही, साध्य परयोग्यता नाही आणि साधन चरित्रत्वासाठी लागणारी योग्यता नाही. क्रिये प्रतिकारण होतच नाही. म्हणून अनुसरण जातो. अनंता सृष्टी गेलं ते का गेलं? या कारणामुळे. ते अधिकाऱ्याचं तसं नाही, त्याचं लेखी लागले आहे की नाही. ती क्रिया त्याची लेखी लागली भजनापूजनाची. उचित काळी निर्हेतुक ब्रह्मबुद्धी नाही. ब्रह्मबुद्धी कुठं आहे गीतेमध्ये?
कुठे श्लोक आहे का तिथे? ब्रह्मार्पणम ब्रह्मकर्म समाज. काय ब्रह्मकर्म समाधी ना, तर समाचार आहे का? समाधी ना ब्रह्मार्पण ब्रह्म ब्रह्माग्नो ब्रह्मणामृतम ब्रह्मैव तेन गन्तव्यम् ब्रह्मैव तेन गन्तव्यम् ब्रह्म कर्म समाधना. तिथे एक एक श्लोक आहे, म्हणजे अर्थ वेगवेगळे निघतात. अरे तो ब्रह्म झालाय आता अनुसरला, ब्रह्मात लीन झाला आहे की नाही, म्हणून ते म्हणतात ब्रह्मलीन स्वामी महाराज. ब्रह्मलीन दैवादे सुखा श्री अधिष्ठी. आता हे म्हणता येत नाही तसं. सुख हे विषय इंग्रजी शब्द आहे, ही उपाधी नाही लावता येत आहे की नाही. दैवाद्याकडून सुख कशाला पाहिजे, आणि दैवाद्याकडून सुखाचा अधिष्ठान कशाला पाहिजे. तर अशा प्रकारे तो क्रिया क्रियेप्रती कारण. तेव्हा होती ती क्रिया अशी उच्च लेवलची क्रिया पाहिजे, आहे की नाही. आवडी उत्कंठ आता मुलीचं प्रेत झाकून ठेवले, किती उच्च लेवल असेल ना, किती भाव असेल. धानायचं कसं लेखी लागलंय असंच लागलं, ओ मायसाचं, आहे की नाही. म्हणजे हा पडदे टाकतो, हा लय पागल आहे म्हणाले, मेंटल आहे, त्याचा विकार काय जायना गेला म्हणाले. तिला वाटायचं मी कोण माझ्या घरी जेवायला येते बरं, नवऱ्यात कोण आणतंय. आणि ती कशी आली, ती वरून तू विसरले जे विसरली आली ना. आणि माही सारण पटेल म्हणतात आले ना, स्वामी हो झाला, आता तुझं सगळं कार्यभार आटप होणार. ती जे पहित आहे ना तिथं, ती खूप महत्वाचं आहे. ती धानायचा मोठी गमतीशीर आहे की नाही. ती क्रिया क्रिया प्रति कारण होत गेली ना. तर असं जीवनामध्ये आपल्या क्रिया, प्रत्येक क्रियेला प्रतिकारण ठाकुरासारखी आहे का नाही, त्या अधिकाऱ्यासारखी व्हावी. जरी तो एका कडल्या बाजूने तो प्रसवकारकच आहे. अनेक मनुष्यांना वेठीला नेत फुकट काम करून घ्यायचं नाही. गाढवं कसे झोपलेले असतात, आणले कामाला. पण त्याच्यामध्ये स्वामी सापडले. स्वामी ऋणायत आहेत, ते आहे का नाही. ऋणायताचे दृष्टान, स्वामीला ऋणायत केलं पाहिजे, स्वामींना स्वर्ग द्यावा. आपल्याला काय आता चालू आहे सध्या, काय प्रकार आहे, काय दिसतंय सध्या, काय चालू आहे आता. म्हणजे वैभव स्वामींकडून मिळते ते काय आहे, समग्र आपण स्वामींना ऋणायत करून ठेवलेलं आहे, ते ऋण स्वामी देऊन राहिले. बर, आणि आपण किती धन्यता मानतो, काय आता आश्रम झाला, फोर व्हीलर झाली, परिवार झाला, आता काय मस्त एक रूम झाली, किती क्षुल्लक सुख आहे आपलं, आहे का नाही. याच्यासाठी स्वामी नाही आहेत ना, हे याच्यासाठी स्वामी आहेत. आवडी उत्कंठ आणि कर्म हे सगळं स्वामींकडून मिळाल्यावर ती आवडी
ती उत्कंठा, ती तळमळ, वेदवंता बोधवंता अनुसरल्याची जन्म द्या. आहे की नाही? तिथे सांगितलंय का तुम्हाला स्वामीशी जन्म द्यावा म्हणून? त्या चोराने तिथे जन्म दिलेला आहे. आणि आता तो प्रसव पण आहे. आता हत्याने मरावा तर स्वामींनी वाचवलं. ही लीळा खूप मोठी आहे. ही पण लीळा मोठीच आहे. क्रिया क्रिये प्रतिकारण. देवा म्हणावं ठाकुराची क्रिया क्रिया प्रतिकारण तुम्ही स्वीकार केली. कसं माझं उचित हे सगळं माझं अनुसरण. आता देवाला काहीच नाही लागणार यावेळेला. ते येथीची खावणी अनुसरण मात्र जीव धरावे. खावणी आहे ना चांगली. दिदी म्हणाले मग आता ही माझी क्रिया क्रियापती कारण. प्रसव प्रायचित्त. प्रायचित्ताचा ओघ आला तर ते प्रायचित्ती क्रिया क्रिया प्रायचित्त नुसतं ढोंग होऊन बसतं बरं. आहे की नाही? होते की नाही? हा माझीला चिरेक पुढला चालवता राहतच नाही. शून्य होऊन जात. त्याला अर्थात सगळं शून्य होतं. आणि प्रायचित्ताचं मोठं खोळ उठलंय डोक्यात. आहे की नाही? कुणी उठलं की प्रायचित करायचं. जाऊन जाऊन आले की प्रायचित. हृदयातून आले की प्रायचित. शिक्षा घ्यायची की प्रायचित. काय रोग उत्पन्न झाला की प्रायचित. आणि काय म्हणजे रंग वेगवेगळे आहेत ना. अनुसरणाचं प्रायचित वेगळं. तीर्थ करून आल्यावर प्रायचित्त वेगळं. तुम्हाला काय क्षोभ उत्पन्न झाला तर क्षोभाचं प्रायचित्त जोगऱ्याचं वेगळं. आहे ना? सुपारी हाणली तर मागायच्याने कुणी हाणली सुपारी देवाला ते प्रायचित वेगळं. मागायच्याला हातच बांधायला लावला ते प्रायचित वेगळं. चरित्रात प्रायचित्ताचे प्रकार आहेत बघा. आणि देहांत प्रायचित्त. आपलं कसलं प्रायचित्त आहे आता असावं. आपलं कसलं प्रायचित्त आहे? देहांत प्रायचित्त आहे. अनुसरण म्हणजे अग्नीमध्ये उभा राहण्याची सती जाणार स्वामींना. ज्ञानाग्नी आहे की नाही? शरीराच्या अग्नीवर तुम्ही निर्वेद अनुतापाच्या सरणावर तुम्ही दररोज बसलेले पाहिजे. आहे की नाही? ते चांगलं आहे ना ते. नाम लिळा मूर्ती चेष्टा या ईश्वर स्वरूपाच्या वरती तुम्ही बसलं पाहिजे. ती प्रायचित्त आहे. दररोज आहे हा. असं एकदम नाही होणार तुम्हाला ते. अंतकाले मामे होत आहे ना. हे दररोज तुमचा अंत काय मस्त बसा. ह्या सरणावून त्या सरणावर त्या सरणावून छान बसावं. आहे की नाही? ह्या गाडीतून त्या गाडीत त्या गाडीतून ह्या गाडीत. मग सरणाची भीती वाटते ना. मग गाडीत बसावं. मग कधी डांगरेच गाडीत भेटेल कधी भांडारी कार भेटते. नाही का नाही? असं बसता आलं पाहिजे. हे चिंतन आहे बरं. हे कुठं लिहिलेलं नाही. आता तुमचं अडचण कशी राहणार आहे हे कुठं लिहिलेलं नाही आहे. कुठं वचनात बी नाही. हे सगळ्याच सार आहे का नाही? मग नक्की देव होईल ना. आपले स्वामी चरणावर बसून उठलेले नाही की नाही? आता हे चिंतन सतत असावं लागेल. अखंड
मग तुम्हाला बोर व्हायचं काही काम होईल का? हे असं आहे ते. म्हणून ते आपले पूर्वज त्याच्यात राहायचे आणि ते तेज त्यांच्यावरती ते प्रकाशायचे स्मरणाचं. तेव्हा ते तिथं जातील तिथं प्रकाश व्हायचा. आहा. हे घरासमोरून गेले तर एवढा आनंद वाटतो. हे घरात आल्यावर किती आनंद वाटेल. आता हे आम्ही अनुभवलेलं आहे, मग सांगतो तुम्हाला. ते हसू येतं एक ना ऐकणाऱ्याला हसू. अरे काय चाललंय भानगड, काय चाललंय हे. तसं तो खाजे ठरलं. त्या अधिकाऱ्याची बुद्धी पालटली, प्रसव पार उठला. कणाव तोष होते ते सगळे स्वामींनी वाढवले. तोष पडवला. अगं प्रसन्न होऊन स्वामींनी तिथे बसून सगळं आरोग्य पोट भरून खाल्ली. मायापूर भजन घडलं. निर्हेतुक आहे का नाही. आता ते मायापूर भजन प्रेमापती साधव, आणि ते घडण्यासाठीच हा सगळा अनुसरणाचा उद्यम आहे का नाही. अस्थिपरीचा प्रोजेक्ट आहे तो. आणि तो सक्सेस झाला पाहिजे. एक कंपनीच आहे ना ही अनुसरणाची. लय नोकर काम करतात तिथे. एवढे विधी कामाला लावले तर त्यातलं तुम्ही कुठे बसताय, ते अधिकारावर बसा जाऊन. हजारो नोकर असतात फॅक्टरीत. कोणी कुठे जाऊन बसतो का कामाला? नाही. त्याचा जो अधिकार आहे त्यांनी तिथलं काम करावं. ती क्रिया मग क्रियेप्रती कारण, मग तुमचं प्रमोट करते स्वामी. प्रमोट करणं म्हणजे काय? हा तुम्हाला अधिकरण करते तो. स्वामींनी सांगितलं ना, ते शिवेवर गुंडा होता म्हणाले, त्याला काय लावला? शेंदूर. आहे की नाही. आणि म्हणाले तो गावात सगळ्यांची मनोरथ पुरवतो रे. म्हणाले आचार्य हो, तुम्ही आचार्य व्हा. तसं तुम्हाला सिद्ध व्हायचं. तुमचं वय लहान आहे आता, मोठेच व्हा. स्वामींना प्रसन्न वाटलं पाहिजे. बघितलं आहे का नाही. तुम्हाला पहिल्या स्वामींना उदास वाटावं. स्वामी काय आहे का नाही. आता हे विचार म्हातारपणात जास्त येत असतात बरं. वाटत असेल बाबा इथे का थांबतात लिहिले आले की का थांबतात. तर ही क्रिया आता प्रतिकार मरणाप्रती झाली पाहिजे. कारण आपलं चिंतन तुम्हाला क्रियेचं चिंतन, हे स्मरण क्रियेप्रती कारण म्हणजे मरणाच्या क्रियेला कारण. अनुसरल्याबरोबर मृत्यूची डेट सांगितली पाहिजे. इतक्या तारखेला मरणार आहे की नाही. असं कळायला पाहिजे. आपल्या पूर्वजांना समजायचं की गोसाव्याचा हकारा आला आहे की नाही. बटवास म्हणले कोणी रडो नका. आता मग हकारा त्या लोकांना कळायचं, आपल्या पूर्वजांना. बऱ्याच लोकांना कळतं आहे की नाही. आत्ता अनेक घटना घडतात. सगळं तयारी केली त्यांनी. आणि आता मग जाणे. मग ते जायचं तर हे क्रिया प्रतिकार. विचाराची क्रिया विचाराला कारण होतात. हे तुम्हाला जे सांगितलं ते अतिवरच्या लेवलचं आहे. ठाकूर भार्या, हा ठाकूर, ही ठाकूर भार्या आहे की नाही. तो महिमभट्टाने असं का लिळा शोधल्या असतील, कुठून शोधल्या. किती प्रयत्नाने आणलाय महिमभट्टाने. मला महिमभट्टाला आश्चर्य वाटतं आहे की नाही.
बिचाऱ्याने आणून ठेवलं इथं, शोधून शोधून आणलं.